नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेल्थ अँड डिसीजेस या प्रकरणाच्या 5व्या भागामध्ये आपण पाहतोय नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग किंवा त्याला दुसरं नाव आहे असंक्रामक रोग। या रोगांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण कॅन्सर, डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस। चला तर या रोगांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ। सो फर्स्ट वी शेअर सम नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, असंसर्गजन्य रोग म्हणजे काय ते आपण इथं पाहतोय। डिसीजेस which do not occur through infection and body contacts are called as non-infectious diseases. Diseases which do not occur through infections असे रोग की जो रोग संपर्कातून होत नाही and body contacts कोणाच्या शारीरिक संपर्कातून होत नाही, म्हणजे बॉडी संपर्कातून होत नाही किंवा कोणाच्या संसर्गातून होत नाही, अशा प्रकारचे जे रोग आहेत त्याला आपण काय म्हणतो, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग। थोडक्यात काय, कुठल्याही संसर्गातून न होणारा रोग किंवा कोणाच्या संपर्कात आल्यामुळे न होणारा रोग म्हणजेच नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असंसर्गजन्य रोग होय। सच डिसीजेस अरायजेस इन ह्यूमन बॉडी इटसेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स। असे जे रोग आहेत ते काही कारणाने त्या व्यक्तीच्या शरीरातच निर्माण होतात, म्हणजे ह्या रोगाचा संसर्ग कोणाला होत नाही किंवा ते रोग संसर्गातून होत नाहीत, पण त्या व्यक्तीच्या शरीरातच हे रोग तयार होतात। असे जे रोग आहेत त्यांना आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। वी शेअर सम एक्झाम्पल इन दिस नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। फर्स्ट वी शेअर कॅन्सर। सुरुवातीला आपण पाहतोय कॅन्सर। कॅन्सरला आपण काय म्हणणार, कर्करोग। तर पहा, uncontrolled and abnormal cell growth is called as cancer. अनियंत्रित आणि अपसामान्य पेशी म्हणजे ज्या पेशींच्या वाढीवरती कुठल्या प्रकारचं नियंत्रण नसतं किंवा नियमितपणे त्यांची वाढ होत नाही, अशा पेशींच्या वाढीला काय म्हणायचं आहे, कॅन्सर म्हणायचं आहे। ग्रुप or lump of cancerous cells is called as malignant tumors. Group or lump of cancerous cells म्हणजे कर्करोगांच्या ज्या पेशी आहेत किंवा त्यांचा पेशी समूह जो आहे, कर्करोगांच्या ज्या पेशी आहेत किंवा त्यांचा जो समूह आहे त्याला म्हणतात मॅलिग्नंट ट्यूमर्स म्हणजे अर्बुद म्हणतात। म्हणजे थोडक्यात काय, एक गाठ असते आणि त्या गाठीला काय म्हणतात, मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे अर्बुद असं म्हणतात। Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. हा जो कॅन्सर आहे तो कॅन्सर कुठं आढळतो, इन व्हेरियस ऑर्गन्स वेगवेगळ्या अवयवामध्ये आढळतो। लाईक लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये आढळतो, माउथ तोंडामध्ये आढळतो, टंग जिभेमध्ये आढळतो, स्टमक जठरमध्ये आढळतो, ब्रेस्ट छातीमध्ये आढळतो, युटेरस गर्भाशयामध्ये आढळतो, स्किन त्वचेमध्ये आढळतो अँड टिश्यूज लाईक ब्लड तर रक्तामध्ये सुद्धा आढळतो। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, त्या अवयवांचा आपल्याला कॅन्सर होतो। म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर होतो, तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, जठरांचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर आणि रक्ताचा कॅन्सर, अशा प्रकारचे कर्करोग आपल्याला होतात। वी शेअर नाव रिझन्स। आता याची कारणं काय आहेत तर पहा, कन्झम्पशन ऑफ टोबॅको गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ मेनी पॉसिबल रिझन्स। आता कर्करोग होण्याची कारणं काय तर बघा, पहिला आहे कन्झम्पशन ऑफ टोबॅको, अतिप्रमाणात तंबाखूचं सेवन करणं किंवा गुटखा खाणं, स्मोकिंग धूम्रपान करणं, अल्कोहोलिझम मद्यपान करणं। धूम्रपान करतो म्हणजे काय करतो आपण, सिगारेट ओढतो। अल्कोहोलिझम मद्यपान करतो म्हणजे आपण दारू पितो। लॅक ऑफ फायबर कंटेंट्स
फ्रूट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स, आपल्या आहारामध्ये फळे आणि पालेभाज्या यांचा अभाव असणं, म्हणजेच तंतुयुक्त पदार्थांचा अभाव असणं. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, जंक फूडचा मोठ्या प्रमाणात वापर करणं किंवा अतिप्रमाणात वापर करणं. आता जंक फूड म्हणजे काय? पिझ्झा आणि बर्गर हे जे फूड्स आहेत, हे जे अन्न आहेत, हे जंक फूड्स आहेत. यांचा वापर जर मोठ्या प्रमाणात आपण केला तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन्स, अनुवांशिकता हे सुद्धा एक कारण आहे. हे सुद्धा एक कारण असू शकतं. म्हणजे घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर असेल तर पुढच्या पिढीला कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते. नाव शेअर्स सिम्पटम्स, याची लक्षणं काय आहेत? तर पहा, क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग. क्रोनिक कफ म्हणजे काय? दीर्घकाळ खोकला असणे, म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी असणारा हा खोकला. हॉर्स व्हॉइस, आवाज घोगरा होणे. आवाज काय होतो? घोगरा होतो, म्हणजे आवाज आपला बदलतो. डिफिकल्टी इन स्वॉलिंग, अन्न खात असताना किंवा गिळताना त्रास होणे, म्हणजे सहजासहजी अन्न ग्रहण करता येत नाही. सेकंड आहे इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लॅमेशन्स, आपल्या शरीरावर एखादी जखम झाली असेल किंवा सूज आली असेल तर ती सूज किंवा ती जखम औषधोपचार करूनसुद्धा लवकर बरी होत नाही, हे एक त्याचं सिम्पटम आहे. लम्स इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठ होणे. लम्स इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठ होणे, हे एक त्याचं लक्षण आहे. अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच वजन कमी होणे. अकारण वजन कमी होणे किंवा अपेक्षेपेक्षा खूपच वजन कमी होणे. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस cancers. So in this part we share what is mean cancer, what are the reason of this cancer, and what are the symptoms. Now share one point. Do you know, तुम्हाला माहित आहे का? Modern diagnostics and treatment of cancers. Modern diagnostics and treatments म्हणजे कर्करोगासंबंधी आधुनिक उपचार पद्धती किंवा आधुनिक निदान कशा पद्धतीने केलं जातं? तर पहा, व्हेरियस टेक्निक लाईक सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. कॅन्सरचं निदान करण्यासाठी काही आधुनिक उपचार पद्धती वापरली जाते. सिटी स्कॅन, तुम्हाला ही नावं ऐकून माहिती असतील. सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी ह्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून कॅन्सरचं निदान केलं जातं. इन केस ऑफ ट्रीटमेंट्स, आता याचा उपचार करत असताना काय केलं जातं? अलॉंग विथ कॉन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोथेरपी, म्हणजे रसायनोपचार या पद्धतीचा वापर केला जातो. रेडिएशन थेरपी, किरणोपचार पद्धतीचा वापर केला जातो. किरणोपचार पद्धतीमध्ये किरणोत्सारी मूलद्रव्यातून किरणांचा मारा केला जातो. अँड सर्जरी, शल्यचिकित्सा केली जाते. काय केली जाते? शल्यचिकित्सा. मॉडर्न टेक्निक लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मॉडर्न टेक्निक काय केलं तर रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते. म्हणजे रोबोटच्या साहाय्यानं किंवा लॅप्रोस्कोपीच्या साहाय्यानं सुद्धा सर्जरी करता येते. ह्या ट्रीटमेंटचा वापर इथं केला जातो. नाव ऑलवेज रिमेंबर, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय लक्षात ठेवायचे आहेत? कंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप ऑफ कॅन्सर्स. काही कर्करोगावरती उपचार करत असताना किंवा त्याच्यावरती प्रतिबंध करताना कंट्रोल्ड डाएट, संतुलित आहार घेतल्यामुळं काही कर्करोग बरे होतात. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. कर्करोगावर उपचार पद्धती चालू असताना जर तुम्ही फिजिकल एक्झरसाइज चालू ठेवला, शारीरिक व्यायाम सुरू ठेवला तर ते अधिक फायद्याचं ठरतं. अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको, चेविंग, स्मोकिंग एक्सेट्रा. जर कर्करोग तुम्हाला खरोखरच बरे करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे? ॲडिक्शन लाईक टोबॅको, जर तुम्हाला तंबाखू सेवनचं व्यसन असेल तर या सवयी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. त्याच्या आहारी जाऊन चालणार नाही. आणि जर गेला तर ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला जे काही दिसतं
तशी अवस्था तुमची होऊ शकते. नाव डिस्कस, एक चर्चा करायची आहे. काय करायचे आहे? डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग इन क्लासरूम. कॅन्सरवरती कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल याच्यावरती तुम्ही डिस्कस करा, चर्चा करा आणि त्याच्यासंबंधी काही पोस्टर्स तयार करून आपल्या वर्गामध्ये त्याचं प्रेझेंटेशन करा, सादरीकरण करा. याविषयी तुम्ही चर्चा करायची. ॲज लाईक वी सी इन्फॉर्मेशन अबाउट कॅन्सर्स, नाव शेअर्स नेक्स्ट पॉईंट. कॅन यू टेल्स, तुम्ही सांगू शकता का? पहा. डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी or avoiding consumption of sweets? What may be the possible reason for this? तुम्हाला आठवतं का? पहा, काही लोक काय करतात, चहा घेत असताना शुगर फ्री घेतात किंवा चहा ठेवल्यानंतर सांगतात की चहामध्ये साखर घालू नका. आणखी काय करतात, अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स, जे गोड अन्न पदार्थ आहेत ते खाण्यास टाळतात. असं तुम्ही पाहिलं असेल किंवा अशा गोष्टी तुम्हाला आठवत असतील. व्हॉट मे बी पॉसिबल रिझन फॉर दिस, मग याच्यामागचं कारण काय असेल? याचं कारण तुम्हाला शोधायचं आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं कारणसुद्धा माहीत असेल. तर काय कारण असणार आहे? पहा, पर्सन हू हॅव डायबेटीस आर सीन अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स. ज्या लोकांना डायबेटीस नावाचा रोग आहे किंवा ज्या लोकांना मधुमेह आहे असे लोक गोड अन्नपदार्थ खाण्यास टाळतात. दे इवन अवॉइड द शुगर प्रेझेंट इन द टी, ते काय करतात, चहामधून सुद्धा साखर घेत नाहीत. अँड दस रिसॉर्ट टू शुगर फ्री अल्टरनेटिव्स, आणि अशा प्रकारे शुगर फ्री म्हणजे ज्याच्यामध्ये शुगर नाही असे अन्नपदार्थ खाण्यास तयार असतात किंवा गोड पदार्थ खात नाहीत किंवा ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे किंवा साखर नाहीच, ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे किंवा साखर नाहीच असेच पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. इन सच डायबेटीस द ब्लड शुगर लेवल इज नॉट कंट्रोल्ड. अशा प्रकारच्या मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये नसतं. म्हणजे काय? नियंत्रित नसतं. म्हणजे मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये शर्करेचं प्रमाण हे नियंत्रित नसतं. इट गोज ऑन इन्क्रीजिंग विच कॅन कॉज लॉट्स ऑफ डेंजरस एफर्ट्स ऑन द बॉडी. इट गोज ऑन इन्क्रीजिंग, जर हे शर्करेचं प्रमाण वाढतच गेलं तर काय होतं? विच कॅन कॉज लॉट्स ऑफ डेंजरस इफेक्ट ऑन बॉडी, तर त्याचा शरीरावरती घातक परिणाम होऊ शकतो. जर रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढतच राहिलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती मोठ्या प्रमाणात घातकपणे होऊ शकतो. देअरफॉर दे हॅव टू टेक केअर ऑफ देअर हेल्थ. त्यामुळेच ही लोक काय करतात, आपल्या शरीराची काळजी घेत असतात. म्हणजे काय करतात, चहातून साखर घेत नाहीत किंवा जे पदार्थ गोड आहेत अशा अन्नपदार्थाचं सेवन करत नाहीत. नाव इज नेक्स्ट पॉईंट, डायबेटीस. आता आपण पुढचा रोग पाहतोय, डायबेटीस, मधुमेह. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅन्क्रिस कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. द हार्मोन इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे, इट प्रोड्युस्ड इन पॅन्क्रिस, आपल्या शरीरामध्ये जो स्वादुपिंड आहे त्या स्वादुपिंडमध्ये तयार होतो. अँड इट कंट्रोल्स द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. तो काय करतो, आपल्या रक्तातील शुगर ग्लुकोजचं प्रमाण काय करतो, नियंत्रित ठेवतो. म्हणजे आपल्या स्वादुपिंडात असणारा किंवा आपल्या स्वादुपिंडात तयार होणारा इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे ते आपल्या रक्तातील शुगर ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवतं. म्हणजे आपल्या रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढू देत नाही, ते नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीस. जर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं किंवा कमी प्रमाणात स्त्रवण झालं तर काय होतं, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. शर्कराचे जे प्रमाण आहे त्या शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण राहत नाही. म्हणजे त्याचं प्रमाण वाढतच राहतं. म्हणजे रक्तातील शर्कराही वाढत राहते. आणि अशा प्रकारचा जो डिसऑर्डर आहे, हा जो रोग आहे, त्या रोगाला म्हणतात डायबेटीस म्हणजेच मधुमेह.
नाव शेअर्स सिम्टम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड. अशी काही लक्षणं आहेत की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा तुम्ही दुर्लक्ष केला तर ते घातक ठरेल. तर लक्षणं काय आहेत तर पहा, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. रात्रीच्या वेळी आपल्याला मूत्र विसर्जनास होतं, म्हणजे वारंवार होतं, म्हणजे रात्री झोपल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला युरिनला जावं लागतं, सातत्यानं जावं लागतं. इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. अचानक लठ्ठपणा होतो, वजन वाढू लागतं किंवा अचानकच वजन कमी होतं. म्हणजे अति लठ्ठपणा होणे, वेट लॉस होणे म्हणजे अति प्रमाणात वजन कमी होणे, अशा प्रकारचे एक सिम्पटम्स आहे. नाव शेअर्सचा रिझन फॉर डायबिटीस. डायबिटीसची कारणं काय आहेत, मधुमेह होण्याची कारणं काय आहेत तर पहा, हेरिडिटी, अनुवांशिकता. आपल्या पूर्वजामध्ये जर एखाद्याला डायबिटीस असेल तर पुढच्या पिढीला सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता आहे. ओबेसिटी, अतिलठ्ठपणा म्हणजे मोठ्या प्रमाणात वजन वाढणं, स्थूल दिसणं. मेंटल स्ट्रेस, एखाद्या गोष्टीचा ताण घेणं किंवा मानसिक ताण वाढणे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, शारीरिक व्यायामाचा अभाव किंवा कष्टाची कामं न करणं, ही सुद्धा काय त्याची कारणं आहेत. नाव शेअर्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. याच्यावर उपचार काय तर पहा, फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन्स अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीस अंडर कंट्रोल. जर आपल्याला डायबिटीसवरती कंट्रोल ठेवायचा असेल, त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर डाएट घ्यावं लागेल, म्हणजे संतुलित आहार घ्यावा लागेल, औषध उपचार करून घ्यावा लागेल आणि योग्य तो व्यायाम करावा लागेल. तर ह्या गोष्टी आपण मधुमेह टाळण्यासाठी करू शकतो किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करू शकतो. नाव शेअर्स नेक्स्ट पॉईंट, डू यू नो. तुम्हाला माहीत आहे का पहा, इंडिया हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट इन द वर्ल्ड. जगामध्ये आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त प्रमाण मधुमेही पेशंटचं आहे. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीस पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. आत्ताच्या घडीला आपल्या देशामध्ये जवळजवळ 7 कोटी लोक हे डायबिटीसचे आहेत. तर ही माहिती आपल्याला तर माहीत करून घ्यायची आहे. नेक्स्ट पॉईंट वी शेअर्स इंटरनेट माय फ्रेंड्स. संगणकाच्या मदतीनं तुम्ही काय करायचं, वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. संगणकावरती इंटरनेटच्या मदतीनं तुम्ही काय करायचं, डायबिटीसवरती वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे ज्याच्यातून तुम्हाला मधुमेहाची माहिती मिळेल. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास यूजिंग MS PowerPoint प्रेझेंटेशन्स. ही माहिती नोट करून तुम्ही काय करायचं, वर्गामध्ये PPT तयार करायचे. MS PowerPointच्या सहाय्याने PPT तयार करून त्याचं सादरीकरण करायचं आहे. हे काम तुम्ही करू शकता. So in this part we share what is mean diabetes, symptoms which cannot be ignored, reasons for diabetes and preventive measures we see here. Now here's the next point, heart diseases. पुढचा रोग बघतोय आपण, हृदय विकार, हार्ट डिसीजेस. बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक हा शब्द माहिती आहे, त्यालाच आपण म्हणतोय हार्ट डिसीज म्हणजे हृदय विकार. तर पहा, efficiency of the heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Efficiency of heart decreases. हृदयाची कार्यक्षमता काय होते, कमी होते. कशामुळे होते, ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअरबाय ऑक्सिजन्स अँड न्यूट्रियंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. आपल्या हृदयाचे जे स्नायू आहेत त्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा जर कमी होत असेल, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असेल आणि पोषक द्रव्यांचा जर पुरवठा कमी होत असेल तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. पण आपल्या हृदयाला परफॉर्म मोर वर्क, जास्त काम करावं लागतं आणि जास्त काम करावं लागत असल्यामुळं त्याच्यावरती काय होतो, स्ट्रेस येतो, ताण येतो, म्हणजे हृदयावरती ताण येतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक
आणि याच्यामुळेच आपल्याला काय येतो, हृदयविकाराचा झटका येतो, त्याला आपण म्हणतो अटॅक आला असं म्हणतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलास तर काय करायचं, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर, डॉक्टरांशी तुम्ही काय करायचं, सल्लामसलत करायचं आहे. अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी, त्यांच्याकडून उपचार करून घेणं आवश्यक असतं, गरजेचं असतं. वन शुड नॉट इग्नोर दी सिम्पटम्स. आता अशी काही लक्षणं आहेत की त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. सेवर चेस्ट पेन्स, आपल्या छातीमध्ये भयानक वेदना येत आहेत, तीव्र वेदना येत आहेत. पेन्स इन शोल्डर, नेक, आर्म्स, आणि त्याच्यामुळं आपल्या खांद्यामध्ये दुखतं, मानेमध्ये दुखतं आणि हातामध्ये वेदना होतात. म्हणजे खांदा, मान आणि हात यांच्यामध्ये काय होतात, वेदना सुरू होतात. क्रॅम्प्स इन हँड्स, आपले हात काय करतात, आखडतात. अनएजीनेस, अस्वस्थ वाटायला लागतं. ट्रेमर्स, कंप जाणवतो. ट्रेमर्स म्हणजे काय होतं, कंप जाणवतो. तर अशा प्रकारची सिम्पटम्स, लक्षणं आपल्याला जाणवतात. तर जाणवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. नाव शेअर्स रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक, हृदय विकार होण्याची कारणं काय, तर पहा. स्मोकिंग, बऱ्याच लोकांना स्मोकिंग करण्याची सवय आहे, धूम्रपान करण्याची सवय आहे. अल्कोहोलिझम, मद्यपान करण्याची सवय आहे. डायबिटीस, मधुमेह आहे. हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आहे. ओबेसिटी, अतिलठ्ठपणा आहे, म्हणजे वजन खूप वाढलेलं आहे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करत नाही. हेरिडिटी, हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. आपल्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अँगर, अतिरागीटपणा, बऱ्याच व्यक्तींना एखाद्या गोष्टीचा राग येतो किंवा विनाकारण काही गोष्टींचा राग येतो. हा अतिरागीटपणा सुद्धा त्याचं एक कारण आहे. मेंटल स्ट्रेस, मोठ्या प्रमाणात मानसिक ताण जर घेतला असेल तरी सुद्धा होऊ शकतो. अँक्सायटी, एखाद्या गोष्टीची सातत्याने तुम्ही चिंता करत असाल, काळजी घेत असाल आणि एक्सप्रेस होत नसाल, मनातल्या मनात जर कुडत असाल तरी सुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. सो दीज आर द रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. नाव शेअर्स ऑलवेज रिमेंबर, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इच डिसीजेस हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन्स. प्रत्येक रोगाला काहीतरी वैज्ञानिक कारण असतं. डिसीजेस डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन्स कोर्स ऑर हेटिंग बाय एनीवन्स. कोणताही रोग हा देवाच्या प्रकोपानं होत नाही किंवा देवाच्या रागामुळे होत नाही किंवा देव कोपल्यामुळे होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या मत्सरानं होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला शाप दिला तर त्याच्यामुळे होत नाही, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट्स अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्रास और परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. कोणताही रोग बरा करायचा असेल तर त्याला प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची, म्हणजे वैद्यकीय उपचारच करून तो आजार बरा होतो. अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्रास और परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. कुठल्याही मंत्रतंत्रानं तो होत नाही किंवा जादूटोण्यानं आजार बरा होत नाही, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नाव शेअर्स ट्रीटमेंट ऑफ हार्ट डिसीज. हार्ट डिसीजवरती उपाययोजना कोणत्या आहेत, कोणत्या पद्धतीनं तो बरा केला जातो किंवा अलीकडच्या काळामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आहेत हृदयविकार बरा करण्यासाठी. तर पहा, हार्ट डिसीजेस विच हार्ट डिसीज क्युअर्ड बाय फर्स्ट बाय अँजिओप्लास्टी. तुम्ही अँजिओप्लास्टी ही एक ट्रीटमेंट आहे, त्याच्या सहाय्यानं त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकता. सेकंड आहे बायपास सर्जरी, बायपास सर्जरी तुम्ही ते करू शकता. थर्ड आहे ओपन हार्ट सर्जरी. आता ओपन हार्ट सर्जरी म्हणजे काय, हृदयाची शस्त्रक्रिया, म्हणजे छातीच्या वरती छेद घेऊन तुम्ही काय करू शकता, ओपन हार्ट सर्जरी म्हणजे हृदयाची डायरेक्ट शस्त्रक्रिया करू शकता. मगाशी बघितलं पण बायपास सर्जरी, बायपास सर्जरी करत असताना
ही एक वेगळी ट्रीटमेंट आहे आणि ओपन हार्ट सर्जरी ही एक वेगळी आहे. इथं पूर्ण हार्ट तुमचं ओपन केलं जातं आणि मग सर्जरी केली जाते. आणि इथं फक्त बायपास सर्जरी म्हणजे आपल्या हृदयामध्ये ज्या काही कमकुवत झालेल्या शिरा आहेत त्या शिरेचा कट घेऊन तिथं दुसरी एक शिर जोडली जाते, त्याला आपण बायपास सर्जरी म्हणतो. त्याच्यानंतर पाहतो आपण ओपन हार्ट सर्जरी, हे पूर्णपणे हृदय ओपन करून केलं जातं. चौथं आहे इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. आपल्या हृदयामध्ये काय केलं होतं, पेसमेकर बसवला जातो. फिफ्थ आहे इन्स्टॉलेशन ऑफ स्टेन्स. स्टेन नावाचा एक पार्ट आहे, तो पार्ट आपल्या शरीरामध्ये बसवला जातो. म्हणजे पेसमेकर, स्टेन हे पार्ट आहेत, हे भाग आहेत, हे आपल्या शरीरामध्ये बसवले जातात जेणेकरून आपला हृदयविकार हा रोग बरा होऊ शकतो. आणि शेवटी आहे हार्ट ट्रान्सप्लांट. समजा एखाद्याचं हार्ट पूर्णपणे खराब झालेलं आहे किंवा पूर्ण कमकुवत झालेलं आहे, कुठल्याही प्रकारची कार्यक्षमता त्याची राहिलेली नाही, तर अशावेळी इथं हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. म्हणजे हार्टच बदललं जातं, दुसरं हार्ट तिथं बसवलं जातं. सो दीज आर द ट्रीटमेंट ऑफ दिस हार्ट डिसीजेस. नाव शेअर्स फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. ऑलवेज रिमेंबर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर प्रथमोपचार म्हणून तुम्ही काय करणार त्याविषयी माहिती तुम्हाला इथं दिली आणि ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. काय करणार, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. सुरुवातीला आपण काय करणार आहे, 108 नंबर डायल करून ॲम्ब्युलन्सला बोलवून घेणार. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. त्या व्यक्तीचे शोल्डर खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे पाहू. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक ऑफ हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस. त्या पेशंटला तुम्ही काय करायचं आहे, सपाट पृष्ठभागावरती, कठीण पृष्ठभागावरती आडव्या स्थितीमध्ये पाठीवरती झोपवायचं आहे. अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. COLS नावाची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, त्या व्यक्तीच्या छातीवर दाब द्यायचा आहे. काय करायचं आहे, त्या व्यक्तीच्या छातीवर दाब द्यायचा आहे. त्या थेरपीला आपण काय म्हणतोय, त्या उपचार पद्धतीला काय म्हणतोय, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट COLS ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या छातीवरती आवश्यक असणारा दाब दिला जातो. म्हणजे काय केलं जातं, इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरेक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट्स. म्हणजे त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागावरती एक दाब दिला जातो. तो दाब कसा आहे, ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. मिनिटाला 100 ते 120 दाब या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, दाब द्यायचा आहे. आणि किती वेळा द्यायचा आहे, ॲटलिस्ट 30 टाइम्स, 30 वेळा द्यायचा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे अशा व्यक्तीला तुम्ही काय करायचं आहे, पाठीवरती झोपून खांद्याला हलवून त्याला शुद्ध आहे का ते तपासायचं आहे. आणि छातीच्या मध्यभागी तुम्ही काय करायचं आहे, 100 ते 120 दाब याप्रमाणे 30 वेळा कृती तुम्ही काय करायचं आहे, छातीच्या मध्यभागी करायची आहे. सो दीज आर द फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीजेस. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर प्रथमोपचार म्हणून तुम्ही काय करणार, तर ह्या गोष्टी आहेत. सो इन दिस वे, इन दिस टॉपिक वी सी हिअर्स नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. असंसर्गजन्य रोग आपण इथं पाहिले. फॉर एक्झाम्पल वी हिअर्स कॅन्सर, diabetes and heart diseases, and we share a proper treatment on this. Now we stop here. आता आपण इथंच थांबतोय and see you again in next video. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटतोय. पण तुम्ही जर हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.